तर सर्वांना सोबत घेऊनच कॉरिडॉरचं काम होणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं। कॉरिडॉरचं काम हे 2-2.5 वर्षात पूर्ण करू असं मुख्यमंत्री फडणवीस पंढरपुरात म्हणाले। मला आनंद आहे की मागच्या काळामध्ये मंदिराचं काम आपण सुरू केलं होतं। आता बहुतांश काम हे पूर्ण होत आलेलं आहे। आता परिसराचं काम सुरू करायचं आहे। आता मोठी जागा तयार करणं गरजेचं आहे आणि यावर्षी ते काम आपल्याला सुरू करायचं आहे। मी पुन्हा एकदा पांडुरंगाच्या साक्षीनं सांगतो, कोणावरही अन्याय होणार नाही। सर्वांचं योग्य पुनर्वसन करू, सर्वांना उत्तमात उत्तम सोयी देऊ। जे व्यावसायिक आहेत त्यांचा व्यवसाय दुपटीने वाढेल, जे नागरिक आहेत त्यांना घरं मिळतील, किरायेदार आहे। आशीर्वाद आहे निश्चित पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, पण मी अजून सर्वाधिक काळ राहिलेलो नाही। तिसरा माझा क्रमांक आहे, पांडुरंगाची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याला काम करायचं आहे। आणि मला असं वाटतं की किती काळ आपण राहिलो हे महत्त्वाचं नाही, आपण नेमकं त्या काळाचा उपयोग काय केला हे महत्त्वाचं आहे। आणि मला विश्वास आहे की पांडुरंगाच्या कृपेनं अनेक चांगली कामं माझ्या हातून होतील। भाऊ, मात्र अशी एक चर्चा आहे, पांडुरंगाचा जर आशीर्वाद मिळाला, दिल्लीत काम करण्याची संधी मिळाली किंवा देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर जे दिलं आहे ते उत्तम आहे। आपल्याला माहिती आहे की आपण असं म्हणतो, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं। तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे, चित्त असू द्यावे समाधानी, तसं समाधानी आहे मी। वहिनी काय मागितले? आज पूजा केली, पांडुरंगाकडे काय सांगितले? मी प्रत्येक नागरिकासाठी सुख समृद्धी मागितली, बळीराजासाठी सुख मागितलं आणि जेही आज ज्वलंत प्रश्न आहेत त्याच्यापासनं सर्वांचीच लवकर सुटका हो हे मागितलं। पाहतोय की या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथनिक पूजा केल्यानंतर या ठिकाणी मंदिरामध्ये आपण पाहतोय की ते दर्शन घेऊन या ठिकाणून निघालेले आहेत आणि शासकीय महापूजा जी आहे या ठिकाणी संपन्न झालेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसोन, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पंढरपूर। तर ही महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया आणि अमृता फडणवीस